हिंदुस्थानचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। कोल्हापूरच्या ऐतिहासिक भूमीत करवीर संस्थानच्या राजघराण्याकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत पारंपरिक रीतिरिवाजात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला। ऐतिहासिक भवानी मंडप ते नर्सरी बागेपर्यंत निघालेल्या या शाही मिरवणुकीने कोल्हापूरकरांचे डोळे दिपवून टाकले आहेत। कोल्हापुरात शिवजयंतीचा सोहळा म्हणजे भक्ती आणि परंपरेचा एक अनोखा संगम असतो। करवीर संस्थानच्या वतीने आयोजित या सोहळ्याची सुरुवात ऐतिहासिक भवानी मंडपातून झाली। छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती पालखीत विराजमान करून पारंपरिक लवाजम्यासह ही मिरवणूक नर्सरी बागेतील छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे रवाना झाली। यावेळी ढोल ताशांचा गजर, तुतारीचा निनाद आणि जय भवानी जय शिवाजीच्या घोषणांनी करवीर नगरी दुमदुमून गेले। नर्सरी बाग येथे पोहोचल्यानंतर राजघराण्याचे प्रमुख मानकरी आणि खासदार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते महाराजांच्या मूर्तीची विधिवत पूजा आणि अभिषेक करण्यात आला। त्यानंतर पाळणा आणि पुष्पवृष्टी करत शिवजन्मकाळ सोहळा अत्यंत मंगलमय वातावरणात संपन्न झाला। यावेळी राजघराण्यातील सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान सध्या चर्चेत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान वादावर प्रसार माध्यमांशी बोलताना शाहू महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट केली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श जगभरातील अनेक राज्यकर्त्यांनी घेतला आहे। त्याचप्रमाणे टिपू सुलतानांनी देखील शिवरायांच्या कर्तृत्वाचा आदर्श घेऊनच आपले कार्य करण्याचे ठरवले असावे, असे मत शाहू महाराजांनी व्यक्त केले। करवीर संस्थानने जपलेली ही शिवजयंतीची परंपरा आजही तितक्याच भव्यतेने साजरी होत असल्याने कोल्हापूरच्या सांस्कृतिक वैभवात मानाचा तुरा रोवला गेलाय। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन आणि ह्या दिवशी कोल्हापुरातच नव्हे तर महाराष्ट्रात सुद्धा आणि संपूर्ण भारतात शिवजयंती साजरी होती आहे। आणि ह्या दिवसाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या विचाराचा, आचाराचा आपण लक्षात घेतोय आणि त्यांचं कार्य प्रत्यक्षात जनतेसाठी कसा त्याचा उपयोग करून घेता येईल, काय काय केलं पाहिजे ते आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं। म्हणून या दिवशी सबंध नागरिकांना माझ्या हार्दिक शुभेच्छा। राजकारत्यांना काय सल्ला द्याल? कारण शिवाजी महाराजांच्या घालून दिलेल्या पायवाटांवर चालताना राजकारते दिसत नाही अशा प्रकारचा आरोप केला जातो। आता त्यांनी जो आदर्श आपल्याला दिलेला आहे त्याच्याप्रमाणेच आपल्याला चालत आहे। थोडाफार फरक होऊ शकतोय, पण जास्तीत जास्त त्यांच्या आचारविचाराचा आदर्श घेऊन आपल्याला पुढे गेलं पाहिजे। महाराज, काही दिवसापूर्वी एक वाद तयार झाला होता की छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्या तुलनेचा प्रयत्न झाला होता किंवा काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी तसे एक वक्तव्य केलं, ज्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळतं राज्यामध्ये। मला त्याबद्दल एवढंच वाटतंय की छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा आदर्श घेऊन कदाचित ते म्हैसूरचे टिपू सुलतान यांनी आपलं काम करायचं ठरवलं। कारण आपण ब्रिटिशांच्या विरोधात लढत होतो, तेव्हा ब्रिटिशांच्या लढत असताना त्यांना ब्रिटिशांना कोणी मदत केली हे पाहण्याची गरज आहे। विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, कोल्हापूर।